आदरणीय अजितदादांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. निधन झाल्याच्या तिसऱ्या चौथ्या दिवशी त्या ठिकाणी सुनेत्राताई अजित पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या दृष्टीनं त्यांची वाटचाल त्या ठिकाणी सुरू आहे. या घटनेला महाराष्ट्रातील विविध नेते, पत्रकार, काही फ्रीलान्स असे यूट्यूबर्स यांनी आपापल्या परीनं या घटनेचा त्या ठिकाणी आपापल्या परीनं एक त्या ठिकाणी विचार आपापला व्यक्त केला. काही लोकांनी या घटनेला त्या ठिकाणी पॉझिटिव्हली घेतलं, तर काही लोक या सगळ्या गोष्टीला निगेटिव्हली घेत आहेत. साहजिक आहे, आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि मराठी कुटुंबामध्ये सुतक संपल्यानंतर कुठल्याही प्रकारचं काम त्या ठिकाणी केलं जात नाही, ही गोष्ट आम्हालाही मान्य आहे. परंतु अजितदादा हे कुटुंबाच्या पलीकडे एक पब्लिक फिगर या महाराष्ट्रासाठी होते, एक रोल मॉडेल आणि राजकारणामध्ये एक अनन्यसाधारण महत्त्व असलेला हा लोकनेता त्या ठिकाणी गेला. आणि त्यांच्या जाण्याच्या नंतर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत या पक्ष पातळीवर कायदेशीरदृष्ट्या आणि संघटनात्मकदृष्ट्या ज्या आवश्यक होत्या त्या करणं त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे शीर्षस्थ अजितदादाच्या नंतरचं जे नेतृत्व आहे त्यांना करणं भाग होतं. कारण अजितदादा हे काही सर्वसामान्य एखाद्या कुटुंबामध्ये जशी त्या ठिकाणी मौत होते, मृत्यू होतो, तशा पद्धतीचा हा विषय नाही की सुतक झाल्यानंतरच या सगळ्या गोष्टी कराव्या. कारण ज्या लोकांना अजितदादांच्या या सगळ्या घडामोडीचा अभ्यास आहे, ज्यांनी अजितदादांच्या सोबत राहून ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी अनुभवलेल्या आहेत, त्या सर्व लोकांना भलीमाती या सगळ्या गोष्टीची माहिती होती आणि या सगळ्या गोष्टीचा जो घटनाक्रम आहे, ज्या घडामोडी येतं त्या कोणत्या दिशेला त्या ठिकाणी जात आहेत आणि कोणत्या गोष्टी करणं आवश्यक त्या ठिकाणी आहेत याचा अभ्यास त्या ठिकाणी होता. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल असो, सुनीलजी तटकरे असो, आदरणीय भुजबळ साहेब असो, धनंजय मुंडे साहेब असो, किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये ही सर्व धुरा सांभाळणारे जे काही धुरंधर आहेत, या सगळ्या या लोकांना ज्या गोष्टी करणं आवश्यक होत्या त्या त्यांनी केल्या. सोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब, त्याचबरोबर नरेंद्र मोदी साहेब आपल्या भारताचे पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनासुद्धा या सगळ्या गोष्टीचा अभ्यास असल्यामुळे सर्वांनी एक निर्णय घेऊन सुप्रियाताई असं येते सुनेत्राताई अजित पवार यांना त्या ठिकाणी उपमुख्यमंत्रीपदाची जी जबाबदारी दिली तर ती योग्यच आहे. याच्यावर ट्रोल करणारे, याच्यावर आपापलं मत व्यक्त करणारे आणि आपापल्या अकलेचे तारे त्या ठिकाणी तोडणारे जे लोक आहेत, तर या लोकांना मी विनंतीपूर्वक सांगू इच्छितो, जी गोष्ट झाली आहे या गोष्टीचा अभ्यास ज्या लोकांना नाही त्यांना असं वाटत असेल की ही गोष्ट त्या ठिकाणी चुकी झाली. परंतु अजितदादांचा मृत्यू झाल्यानंतर मी स्वतः बारामती या ठिकाणी दुपारीच समृद्धी हायवेनं त्या ठिकाणी निघालो असता रात्री 11 ते 11:30च्या दरम्यान आम्ही बारामती या ठिकाणी पोहोचलो. अहमदनगरच्या नंतर 2 पासून तर बारामतीपर्यंत एक स्मशान शांतता ही आम्हाला अनुभवायला मिळाली. म्हणजे त्या हायवेनं, त्या रस्त्यानं जात असताना अगदी 8:30 9:30च्या दरम्यान एकाही व्यक्तीचा संचार हा त्या रस्त्यावर कुठं दिसला नाही. रस्त्यानं जात असताना एकही त्या ठिकाणी हॉटेल किंवा एकही कुठलं दुकान हे त्या ठिकाणी उघडं असताना आम्हाला दिसलं नाही. अक्षरशः त्या ठिकाणी पाणीसुद्धा प्यायला 2 पासून तर बारामतीपर्यंत मिळालं नाही. आम्ही बारामतीमध्ये गेल्यानंतर एका ठिकाणी एक सार्वजनिक एक आरो प्लांट ज्या ठिकाणी लावलेला आहे त्या ठिकाणी जाऊन आम्ही पाणी पिलं. जेवणाची तर विषयच नव्हता. परंतु हे सगळं वातावरण अनुभवत असताना आम्हाला त्या ठिकाणी एक अनुभव आला. विद्याप्रतिष्ठानमध्ये ज्या ठिकाणी अजितदादांचं पार्थिव त्या ठिकाणी ठेवलं गेलं होतं, तर या पार्थिवाच्या जवळ जाण्यासाठी म्हणून ज्यावेळेला आम्ही निघालो तर त्या ठिकाणी अशी परिस्थिती होती की अजितदादांचं पार्थिव आणि एकूणच सगळी ही जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया त्या ठिकाणी एका विशिष्ट मंडळींनी आणि विशिष्ट कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी हायजॅक केल्यासारखा विषय आम्हाला जाणवला. अनुभव असा आला की या गाडीमध्ये ज्यावेळेला आम्ही विद्याप्रतिष्ठानच्या त्या प्रांगणामध्ये आत शिरत असताना
काही कार्यकर्त्यांनी गाडी थांबवून ही गाडी बाहेर काढा असे आदेश आणि अशा पद्धतीच्या गोष्टी केल्यानंतर आम्हाला थोडंसं आश्चर्य वाटलं की का म्हणून, आणि इतर गाड्या ज्या साईडनं आत जायच्या आपल्याला का थांबवलं गेलं. परंतु दुःखाचा विषय होता आणि आपल्या नेत्याचं त्या ठिकाणी निधन झालंय आणि अशा ठिकाणी हुज्जत घालणे किंवा कुठल्या व्यक्तीला या गोष्टीचा जाब विचारणं हे आम्हाला योग्य संयुक्तिक वाटलं नाही. म्हणून आम्ही गाडी फिरल्यानंतर तिथल्या काही कार्यकर्त्यांनी, तिथल्या काही स्थानिकांनी आमच्या लक्षात आणून दिलं की तुमच्या गाडीला पाठीमागं घड्याळ लावलेलं आहे आणि पुढे सुद्धा घड्याळ तुम्ही लावून बसलात. घड्याळ असलेल्या लोकांना या ठिकाणी एंट्री नाही आहे. आम्ही शॉक झालो, आश्चर्यचकित झालो की घड्याळ असलेल्या गाड्यांना आत एंट्री नाही आहे, हा काय प्रकार आहे. तर त्यांनी सरळ सांगितलं की हा दिवसभराचा जो काही विषय आम्ही पाहतोय हे विद्याप्रतिष्ठान आहे, याच्यावर एका मोठ्या व्यक्तीचं अंमल आहे. अख्ख्या बारामतीमध्ये दादाच्या पूर्वी ज्या लोकांचं त्या ठिकाणी प्रस्थ आहे, तर या प्रस्थांनी आज दुपारपासून दादांच्या पार्थिव त्या ठिकाणी आल्यानंतर या सगळ्या गोष्टी स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे. आणि आम्हाला ते काही थोड्या अंतरावर गेल्यानंतर लक्षात आलं की ही गाडी एका चौकामध्ये, बारामतीच्या चौकामध्ये लावून दिल्यानंतर ज्यावेळेला पैदल आम्ही आत गेलो तर आम्हाला कुठल्याही प्रकारचा अटकाव आणि कुठल्याही प्रकारचं थांबवण्यात आलं नाही. दादांच्या पार्थिवापर्यंत त्या ठिकाणी आम्हाला पोचता आलं. जो काही चबुतरा त्या ठिकाणी तयार करणं चालू होता, त्या चबुतऱ्याचा जे बांधकाम चालू होतं, या बांधकामामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार आणि पर्यायानं घड्याळासाठी काम करणारे कोणी व्यक्ती किंवा कोणी त्या ठिकाणी कार्यकर्ते, नेते दिसत नव्हते. जे तुतारी गटामध्ये काम करणारे, जे काही पक्षामध्ये काम करणारे जे लोक आहेत, तर त्याच लोकांचा वावर त्या विद्याप्रतिष्ठानमध्ये त्या ठिकाणी जाणवला. सुनेत्राताई ह्या राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या. ही गोष्ट येणाऱ्या काळामध्ये कशी योग्य होती आणि कशी ही योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी केल्या गेली याचा प्रत्यय कालांतरानं अनेक लोकांना येणार आहे. आणि सध्याच त्या गोष्टीचा प्रत्यय काही जाणकारांना येतो आहे की ही जी गोष्ट झाली आहे, अजितदादाच्या नंतर या पक्षाचं नेतृत्व त्यांच्या कुटुंबियामध्ये, म्हणजे अजित पवारांच्या कुटुंबामध्ये, म्हणजे अजित पवारांचं कुटुंब सुनेत्राताई, पार्थ पवार आणि जय पवार, बस हे एवढं कुटुंब आहे. या कुटुंबापैकी कोणीतरी एका कुटुंबियाच्या प्रमुख सदस्याकडे ही जबाबदारी देणं त्या ठिकाणी भाग होती. मी भाजपा या पक्षाचा तसा काही दर्दी नाही किंवा भाजपा पक्ष हा फार काही, परंतु योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचा हक्कंडा हा BJP या पक्षामध्ये आहे, हे मला या सगळ्या गोष्टीवरून जाणवलं. BJPच्या वरिष्ठ नेत्यांपासून, अमित शहा आणि मोदी साहेबांपासून तर फडणवीस साहेबांपर्यंत अतिशय चाणक्यपणे आणि अतिशय अभ्यासपूर्ण हा निर्णय घेऊन सुनेत्राताईच्या पाठीमागं उभं राहण्याचं काम हे भाजपातील सर्व मंडळींनी केलं. त्याबद्दल मी भाजपाच्या सर्व लोकांचे आभार मानतो, त्यांचं कौतुक करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पाहिजे ते पाठबळ दिलं. काल दिवसभराच्या घडामोडी ज्यावेळेला घडत होत्या, जोपर्यंत सुनेत्राताईंचा त्या ठिकाणी शपथविधी प्रत्यक्ष होत नाही आणि मी सुनेत्रा अजित पवार राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेते हे जोपर्यंत माझ्या कानावर पडत नाही तोपर्यंत मी अस्वस्थ होतो. मी जेवणसुद्धा काल 3-4च्या नंतर केलं. तोपर्यंत मला शंका होती की सुनेत्राताईंना रात्री त्या बारामतीतनं निघाल्या, दुपारी त्या ठिकाणी गट नेता निवडायची जी मीटिंग होणार आहे आणि त्याच्यानंतर शपथविधी होणार आहे, हा प्रत्यक्ष शपथविधी त्या ठिकाणी होतो की नाही याची माझ्या मनामध्ये शंका होती की काही जे काही त्या ठिकाणी कपटी लोक आहेत की ज्यांनी अजितदादांना पूर्वीपासून त्या ठिकाणी घेरण्याचा प्रयत्न केला आणि त्या घेरण्यामध्ये ते काही अंशी नाही तर जवळपास 90% त्या ठिकाणी यशस्वी झाले. म्हणजे यांच्या या सगळ्या चांडाळ चौकडीनं अजितदादांच्या भोवती जो पाश आवळला होता आणि अजितदादांना त्या ठिकाणी भावनिकतेमध्ये, कुटुंब या सगळ्या कलहामध्ये जे काही घेरलं त्याला अजितदादा बळी पडले. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजितदादांमध्ये असलेले जे गुण आहेत आणि अजितदादामध्ये असलेलं जे पोटेन्शियल आहे, या सगळ्या गोष्टीवरच त्या ठिकाणी चर्चा चालू आहे. परंतु अजितदादांमध्ये फक्त आणि फक्त एक दुर्गुण होता. अजितदादामध्ये या एका गोष्टीची कमतरता होती, ही मला जी जाणवली. आजपर्यंत अजितदादांबद्दल वाईट या 2-4 दिवसामध्ये कोणी बोललं नाही, परंतु एक त्यांच्यामध्ये असलेला जो दुर्गुण होता ते कौटुंबिक जो काही गोतावळा आहे आणि जे काही नात्या गोत्याच्या या सगळ्या ज्या गोष्टी येतात या गोष्टीमध्ये तो माणूस थोडा कमकुवत होता.
म्हणजे तिथं आपलेच स्वतःचे लोक जे ट्रॅप लावतात आणि आपल्याला त्या ठिकाणी घेरतात, ही गोष्ट अजितदादाच्या मनाला त्या ठिकाणी पटत नव्हती. कारण अजितदादा हा असा भावनिकदृष्ट्या कोणाला घेणारा माणूस नव्हता, प्रॅक्टिकल माणूस होता. जे ओटात आहे, जे पोटात आहे तेच ओटात आहे, आणि लढणारा माणूस होता, आणि नडणारा सुद्धा होता. लढतही होता आणि नडतही होता. या नडण्यामुळे त्या ठिकाणी काही दुश्मन त्यांचे तयार होतात याची जाणीव, याची कल्पना ही अजितदादा ठेवत नव्हते. वास्तविकता त्यांनी या सगळ्या ज्या गोष्टी केल्या, असंख्य असे त्यांचे हितशत्रू त्या ठिकाणी निर्माण झाले होते. परंतु कौटुंबिक गोतावळ्यामध्ये अडकणारा हा नेता होता. बाकी कशाही मध्ये हा माणूस अडकत नव्हता. दिलखुलास काम होतं. परंतु त्यांच्यावर सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी थोडासा अन्याय होत आला. शरद पवार साहेबांच्या ज्या राजकारणाच्या काही घडामोडी होत्या, त्या घडामोडी, ते डावपेच, त्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी अजितदादांचा त्या ठिकाणी वेळोवेळी वापर करण्यात आला. आणि तो वापर झाल्यानंतर अजितदादांना त्या ठिकाणी वाऱ्यावर सोडण्याच्या कित्येक घटना आणि कित्येक उदाहरणं हे तुमच्या आमच्या समोर येतं. उदाहरणार्थ, ज्यावेळेला तो पहाटेचा शपथविधी झाला आणि त्या पहाटेच्या शपथविधीमध्ये अजितदादांना त्या ठिकाणी विलन करण्यात आलं. परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि इतर सगळ्या लोकांनी सांगितलं की ही जी तडजोड आहे, ही तडजोड शरद पवार साहेबांसोबत झाली होती. ऐन वेळेवर त्या ठिकाणी शरद पवार साहेबांनी त्यांच्या स्वभावानुसार जे घुमजाव केलं, आणि त्या घुमजावमुळे अजितदादांना त्या ठिकाणी तोंड घशी पडायचं काम पडलं. अजितदादांना त्या ठिकाणी लोकांच्या रोषाला त्या ठिकाणी सामोरं जायचं काम पडलं. पक्षनिधीसाठी जो काही पक्ष कार्यासाठी निधी उभारला जायचा, हा सर्व निधी हा अजितदादांकडनं त्या ठिकाणी केला जायचा, आणि या सगळ्या पैशाचा वापर पक्षासाठी त्या ठिकाणी होत होता. परंतु ज्या माणसानं या सगळ्या गोष्टी केल्या, तो माणूस त्या ठिकाणी चौकशीच्या, भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या घेऱ्यामध्ये यायचा, आणि बाकीचे इतर लोक हे आपसूक नाम नेणारे राहायचे. ही वस्तुस्थिती आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बीजेपी सारख्या मित्रपक्षांनी सुद्धा अजितदादांवर अन्याय केला. त्यांनी मुंबई, पिंपरी चिंचवड आणि पुणे या ठिकाणी अजितदादाला सोबत न घेता निवडणूक लढण्याचा निर्णय आणि अजितदादांना एकटं पाडण्याचं काम त्या ठिकाणी केलं. बीजेपींनी जर समजा शिंदेसाहेब, बीजेपी आणि अजितदादांना मुंबईत, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सोबत घेतलं असतं, तर अजितदादांना या त्यांच्या घरच्या लोकांच्या किंवा शरद पवार राष्ट्रवादी पार्टीसोबत त्या ठिकाणी संगनमत करण्याचा आणि त्यांच्यासोबत कुठल्या प्रकारची बातचीत करण्याची त्यांना आवश्यकता पडली नसती, किंवा या लोकांच्या अंडर एस्टिमेट जाण्याचं काम नव्हतं. म्हणजे ही चूक बीजेपीवाल्यांनी केली की अजितदादांना त्या ठिकाणी काही सीट्स देऊन मुंबई महानगरपालिका आणि पुणे पिंपरी महानगरपालिकेमध्ये महायुती म्हणून त्या ठिकाणी लढवायला पाहिजे होतं. परंतु मी सांगितल्याप्रमाणे अजितदादांना ह्या गोतावळ्याच्या आणि भावनिक या सगळ्या चक्रव्यूहाच्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या पूर्ण साधत नव्हत्या. त्यातनं सही सलामत कसं बाहेर पडायचं हे त्या माणसाला एवढं त्या माणसांना ह्या गोष्टी कळत नव्हत्या की कोणीतरी आपलेच घरचे लोक आपल्याला या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला गुरफटतात. या गुरफटण्यातनं बाहेर आपण कसं पडावं, या गोष्टी अजितदादांना त्या ठिकाणी कळत नव्हत्या. बारामतीमध्ये आम्ही रात्री 11:30 वाजेपासून अजितदादांचं त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतल्यानंतर सकाळी 4 वाजेपर्यंत विविध घटकातल्या विविध त्या ठिकाणी आघाड्यांवर काम करणाऱ्या सर्वसामान्य लोकांसोबत आम्ही एक 5-5, 10-10 मिनटं ज्यावेळेला चर्चा केली, तर त्या ठिकाणी बऱ्याचशा लोकांच्या तोंडातनं हा विषय निघायचा. काही लोक म्हणायचे ये तो होना ही था, चला ये तो होना ही था. काही लोक म्हणायचे की ही गोष्ट आज नाही, भविष्यात कधीतरी होणारच होती. म्हणजे एक प्रकारचं शंकेचं जे काही वातावरण होतं, हे त्या बारामतीत असणाऱ्या ज्या स्थानिक लोकांच्या मनामध्ये जे होतं ते बोलून दाखवायचे. एवढ्या मोठ्या साम्राज्याच्या विरोधात आणि एवढ्या मोठ्या सगळ्या या एम्पायरच्या विरुद्ध अजितदादांनी जी आघाडी उघडली होती, अजितदादानं या सगळ्या लोकांवर जी दादागिरी केली होती, या दादागिरीचा परिपाक हा अजितदादाच्या घातपातात आणि अजितदादाच्या मृत्यूमध्ये परावर्तित होणार होता. ही गोष्ट त्या ठिकाणी बारामतीत असलेले काही सर्वसामान्य स्थानिक लोक हे त्या ठिकाणी बोलून दाखवत होते. अजितदादांचा जो अपघात आहे, हा अपघात स्टार्ट टू एंड हा शंकेच्या घेऱ्यामध्ये आहे. शंकेच्या घेऱ्यामध्ये ऐनवेळी त्यांचे दोन्ही पायलट त्या ठिकाणी बदलले जाणे, त्याच्यामध्ये जो सुजित कपूर नावाचा जो पायलट आहे, त्याचा आधीचा CR जो आहे, तो CR असा आहे की यापूर्वी मागील 10 वर्षामध्ये स्ट्रिक्टली अल्कोहोल कंझ्युम करणं हे पायलटसाठी घातक आहे. परंतु हा जो पर्टिक्युलर सुजित कपूर आहे,
हा यापूर्वी त्याच्या मेडिकल टेस्टमध्ये एक गुवाहाटीची आणि एक मला वाटते काहीतरी बँगलोरची कुठली तरी फ्लाईट, तर या फ्लाईटमध्ये एक प्राथमिक त्यांची एक अल्कोहोलची टेस्ट केली जाते, त्या टेस्टमध्ये तो दोषी आढळला गेला. आता भविष्यात अजितदादांच्या या अपघाताचा त्या ठिकाणी तपास नेमका कसा केला जातो आणि या तपासामध्ये काय त्या ठिकाणी निष्पन्न होते की नाही होत हा येणारा काळ सांगणार आहे. परंतु एकूणच अजितदादांचा हा जो अपघात आहे हा शंकेच्या घेऱ्यामध्ये त्या ठिकाणी आहे. परंतु अजितदादासारखा दिलदार, अजितदादासारखा म्हणजे वेळेच्या बाबतीत पंक्च्युअल आणि अजितदादासारखा ग्राउंड टू अर्थ सर्वसामान्यांच्या सोबत जुटणारा नेता हा अतिशय जवळून आम्ही पाहिला. प्रत्येक माणसाला नावानिशी ओळखणारा हा नेता हा महाराष्ट्रातनं आज गेला, आपल्यातनं गेला. ही अख्ख्या महाराष्ट्र राज्याची ही एक शोकांतिका आहे. अख्ख्या महाराष्ट्र राज्याचं हे एक दुर्दैव आहे. अजितदादांचे काही अनुभव मला प्रत्यक्ष आले तर या 1 ते 1.25 वर्षापूर्वी अजितदादांना मी प्रत्यक्ष पाहिलं आहे. यापूर्वी अजितदादा पवारांना मी फक्त टी व्हीमधने पाहिलं होतं. मी 2012 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षामध्ये त्या ठिकाणी काम करतो. परंतु मी एक गाव पातळीवर एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत असताना राज्यस्तरावर किंवा केंद्रीय स्तरावर काम करणारे जे नेते आहेत या नेत्यांसोबत कुठं जवळीक करणे किंवा त्यांच्याशी संपर्क करणे किंवा त्यांच्याशी बोलणे वगैरे या गोष्टीची मला कधी आवश्यकता भासली नाही. एका ग्रामपंचायतच्या लेवलवर काम करणारा मी कार्यकर्ता, त्याच्यामुळे अजितदादा पवार यांना मी प्रत्यक्ष समोरासमोर कुठेही पाहिलं नाही. कुठेही अजितदादांना मी त्या ठिकाणी पाहिलं नाही. परंतु यामागील 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ज्यावेळेला महायुतीमध्ये तिकीट वाटपाची प्रक्रिया सुरू होती आणि अकोला, बुलढाणा, वाशिम या 3 जिल्ह्यामध्ये एकही मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सुटणार नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं घड्याळ घेऊन कुठलाच उमेदवार हा विधानसभेच्या या 3 जिल्ह्यामध्ये उमेदवार असणार नाही, अशा बातम्या ज्यावेळेला आल्या. कारण या 3 जिल्ह्यामध्ये शिंदखेड राजा मतदारसंघ एक असा मतदारसंघ होता की त्या ठिकाणी माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब हे त्या ठिकाणी कंटेस्ट करायचे आणि त्या ठिकाणी निवडणूक लढून घड्याळ चिन्हावर ते निवडून यायचे. परंतु निवडणुकीपूर्वी ते शरद पवार साहेबांच्या तुतारी या गटामध्ये गेल्यामुळे त्या शिंदखेड राजामध्ये सुद्धा घड्याळ आता त्या ठिकाणी उभं राहणार नाही आणि घड्याळीचा कुठला उमेदवार त्या ठिकाणी रिंगणात असणार नाही ही भावना आमच्या लक्षात आली. आणि ही जी सीट आहे ही शशिकांत खेडेकर यांच्या रूपाने त्या ठिकाणी शिंदे गटाला सुटली जाईल आणि शिंदे गटाचा आमदार त्या ठिकाणी शिंदखेड राजामध्ये होईल. ही गोष्ट ज्यावेळेला माझ्या निदर्शनास आली, माझ्या ऐकण्यात आली, त्यावेळेला मी एक निर्णय घेतला की डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब ज्यावेळेला निवडणूक लढणार नाहीत आणि कोणीही त्या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी धजणार नाही, अशा वेळी आपण अजितदादांना शिंदखेड राजा मतदारसंघाचं आमदारकीचं तिकीट मागायचं. आणि त्यांनी ज्यावेळेला म्हटलं की तुम्ही मेकरमधून शिंदखेड राजाला ही निवडणूक लढण्याचं काय प्रयोजन किंवा तुमची आर्थिक परिस्थिती काय, आमदारकीची निवडणूक लढण्यास तुम्ही पात्र आहात की नाहीत, हे प्रश्न ज्यावेळेला विचारले जातील त्यावेळेला हीच गोष्ट अजितदादाच्या आपण कानामध्ये टाकू की 3 जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं घड्याळ त्या ठिकाणी याच्यामध्ये नाही आहे. निवडणुकीत उभं राहणं हा आमचा उद्देश नाही आहे किंवा त्या आमदारकीच्या तिकिटाच्या साठी पात्र आम्ही नाही आहे, परंतु पात्र व्यक्तीला त्या ठिकाणी तुम्ही राष्ट्रवादीचं घड्याळ त्या ठिकाणी द्यावं ही विनंती आपण करू, असा एक आत्मविश्वास घेऊन आम्ही मुंबईला नरिमन पॉईंटच्या प्रदेश कार्यालयामध्ये गेलो. तिथं कळलं की दादा सध्या देवगिरी या त्यांच्या बंगल्यावर आहेत. मग आम्ही त्या देवगिरी बंगल्यावर गेलो आणि डायरेक्ट अजितदादा पवारांच्या समोर गेल्यानंतर हे सगळं जे काही विश्लेषण आहे, हे जे सांगण्याचं जे काही प्लॅनिंग करून आम्ही डोक्यात गेलो होतो किंवा सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये नेमकं काय हे बोलत असताना अजितदादांना स्पष्ट एका शब्दात विचारलं, काम काय सांगा, काम काय सांगा. तर मी एका सेकंदामध्ये त्यांना सांगितलं की मला सिंदखेड राजा मतदारसंघाचं तिकीट पाहिजे आमदारकीचं. त्यावेळेला सिंदखेड राजा मतदारसंघ हा शिंदे गटाला देण्याची मानसिकता ही अजितदादा पवारांच्या मनात होती की त्या ठिकाणी आता डॉक्टर शिंदे नसल्यामुळे महायुतीमध्ये ही सिंदखेडची जागा आपण शिंदे गटाला देऊन एखादी पश्चिम महाराष्ट्रातली दुसरी जागा जी शिंदे गटाला देऊ केलेली आहे ती आपल्याकडे घेऊ, अशा प्रकारचं प्लॅनिंग हे अजितदादाच्या आणि तत्सम जे काही प्रांताध्यक्ष तटकरे साहेब किंवा प्रफुल्लभाई
भुजबळ साहेब यांच्या डोक्यात होतं. परंतु या मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटावा ही मागणी सर्वप्रथम त्या ठिकाणी करणारा मी आहे. आणि त्याच्यानंतर अजितदादांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला, म्हणजे मी त्या आमदारकीला पात्र आहो की नाही किंवा माझी कुवत काय या गोष्टीची तमा न बाळगता मला सांगितलं की असं तिकीट भेटत नसते, आमची एक टीम आहे आणि या टीमच्या माध्यमातून तुमचा एक रिपोर्ट त्या ठिकाणी तयार केला जाईल आणि तो रिपोर्ट ज्या वेळेला पॉझिटिव्ह येईल, ज्यामध्ये ज्या काही गोष्टी येतील, ज्या अहवालामध्ये सगळ्या गोष्टी येतील, त्याच्यावरनं तुमचं तिकीट त्या ठिकाणी द्यायचं की नाही द्यायचं हे ठरवलं जाईल. आणि हे सांगितल्यानंतर त्यांनी तिथं असलेले शिवाजीराव गर्जे आणि इतर काही लोक आहेत त्यांना सांगितलं की हे सिंदखेड राजा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार आहेत, यांचा अहवाल घ्या, यांचा अर्ज भरून घ्या. म्हणजे एका मोठ्या नेत्यासारखी वागणूक त्या दिवशी अजितदादा पवारांनी मला दिली. आम्ही थोडं भीतभीतच त्या ठिकाणी गेलो होतो. माझे मित्र संतोष भांबे पाटील माझ्यासोबत होते. एक सहज फक्त ही सीट त्या ठिकाणी राष्ट्रवादीला सुटली पाहिजेत, आपल्याला तिकीट घ्यायचं किंवा आपल्याला उभं राहायचा हा विषयच नव्हता आणि आम्ही त्या तिकिटाच्या किंवा त्या सगळ्या गोष्टीच्या लायकीच्याही नव्हतो. परंतु सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये सातत्यानं त्या ठिकाणी घड्याळ निवडून आलेलं आहे आणि या नंतर सुद्धा त्या ठिकाणी घड्याळ निवडून येईल हा आत्मविश्वास, हा जो अभ्यास आहे, हा अभ्यास अजितदादांच्या कानावर त्या ठिकाणी टाकणारा पहिला मनुष्य मी आहे. रितसर त्या ठिकाणी आमचा अर्ज भरून घेतला गेला माझा. त्याच्यानंतर त्यांनी देवगिरीवरनं परत आम्हाला प्रदेश कार्यालयामध्ये यायचं सांगितलं आणि त्या प्रदेश कार्यालयामध्ये माझ्यानंतर योगेश जाधव, गायत्रीताई शिंगणे, सुनील कायंदे, त्याच्यानंतर शशिकांत खेडेकर आणि त्याच्यानंतर मनोज कायंदे त्या ठिकाणी आले नव्हते. परंतु त्यांचं नाव की मनोज कायंदे सुद्धा काँग्रेसमधनं तिकीट मागण्यासाठी इच्छुक आहेत. कारण ॲडव्होकेट नाजेर काजी पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांचा मनोज कायंदे यांना थोडासा पाठिंबा आहे आणि त्यांच्या माध्यमातून मनोज कायंदे त्या ठिकाणी येऊ शकतात अशी परिस्थिती त्या ठिकाणी होती. या सर्व इच्छुक उमेदवारांना माझ्यासहित सगळ्या लोकांना दादांनी 1 to 1 सगळ्या गोष्टी विचारल्या आणि त्यांनाही सांगितलं की तुमचाही मतदारसंघाचा अहवाल जो आहे तो आल्यानंतर निर्णय घेतला जाईल. आणि प्रत्येकाला माझ्या सर्वांना त्यांनी एक गोष्ट सांगितली, सूचना केली की तुमच्यापैकी जो सक्षम उमेदवार असेल या सक्षम उमेदवाराला तिकीट त्या ठिकाणी दिलं जाईल आणि इतर लोकांनी प्रामाणिकपणे त्यांचं काम करायचं. बाकी वरिष्ठ नेते जे होते, योगेश जाधव असो, गायत्रीताई शिंगणे असो किंवा सुनील कांदे असो, हे त्यानंतर आपापल्या याच्यावर गेले. त्यांनी केलेल्या ज्या काही रूम्स होत्या, त्यांनी केलेले जे काही हॉटेल्स होत्या त्यांच्यावर गेले. परंतु आम्ही सलग 3 दिवस त्या प्रदेश कार्यालयाच्याच आसपास राहायचो आणि त्या 3 दिवसामध्ये अजितदादांची जवळपास 5 वेळा मी भेट घेतली आणि 5ही वेळा मी त्यांना सिंदखेड राजाचं तिकीट मला द्या आणि मला जर नाही दिलं तर हे सीट फक्त शिंदे गटाला त्या ठिकाणी देऊ नका किंवा BJPला त्या ठिकाणी देऊ नका, हे सीट आपल्याकडेच राहिलं पाहिजेत. कारण 3 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं घड्याळ उभं नाही आहे आणि राष्ट्रवादीचं घड्याळ 3 जिल्ह्यातनं नामशेष होऊ नये हे घड्याळ असलं पाहिजेत. आपल्या पक्षाचा एखादा उमेदवार हा उभा असला पाहिजेत, भलेही तो येवो की पडो. आणि सिंदखेड राजामध्ये घड्याळ कसं येऊ शकते या सगळ्या गोष्टी अजितदादांना आम्ही सांगितल्या आणि गांभीर्यानं अजितदादांनी त्या गोष्टी ऐकून घेतल्या. मला त्यांनी प्रश्न विचारला की सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये घड्याळ निवडून येईल असं तुम्ही जे म्हणता कशामुळे, तर मी त्यांना सांगितलं की सिंदखेड राजा मतदारसंघातील जे काही मतदार आहेत तर ते घड्याळाला मतदान करण्याचे आदी आहेत, घड्याळाला मतदान करण्याचे आदी आहेत. त्यांना एवढी सवय झाली आहे की आता जर तुम्ही कुठलाही उमेदवार दिला तर ते लोक दुसऱ्या कुठल्या चिन्हाला मतदान करण्याच्या ऐवजी घड्याळालाच मतदान करतील. हा आत्मविश्वास मी त्यांना बोलून दाखवला. तर अजितदादा, प्रफुल्लभाई पटेल, भुजबळ साहेब आणि तटकरे साहेब हे गांभीर्यानं तो विषय ऐकत होते. अजितदादा अतिशय गांभीर्यानं ऐकत होते की एखाद्या चिन्हाला त्या ठिकाणी सातत्यानं मतदान करत असलेला मतदार हा नंतरही त्या चिन्हालाच मतदान करतो, हा अभ्यास त्यांना एक थोडा सकारात्मक आणि पॉझिटिव्ह वाटला की चिन्हाचं जे महत्त्व आहे, चिन्हाची जी महती आहे ती काय आहे ती एका सेकंदामध्ये त्यांच्या डोक्यात येऊन गेली. आणि ती परिस्थिती अशी होती की इकडे माझं बॅकग्राऊंड काय आहे, माझी आर्थिक परिस्थिती काय आहे, या गोष्टीचा कुठलाही हे न करता सगळ्या दिग्गज उमेदवारासोबत मलाही त्या ठिकाणी एका दिग्गज उमेदवारासारखी ट्रीटमेंट आणि एका मोठ्या नेत्यासारखं त्या ठिकाणी सर्वांनी दिलेली वागणूक ही पाहून माझ्या अंगात
एवढा आत्मविश्वास संचारला, एवढा कॉन्फिडन्स त्या दिवशी माझ्या अंगात आला की या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये एक सर्वसामान्य कार्यकर्ता जरी असेल माझ्यासारखा, तर त्यालाही जर त्यानं इच्छा व्यक्त केली आमदारकी लढायची किंवा मोठ्या एखाद्या गोष्टीची अपेक्षा केली, तर तेवढाच रिस्पॉन्स आणि तेवढाच प्रतिसाद हा पक्ष देतो, ही गोष्ट मी पहिल्यांदा पाहिली. नाहीतर अनेक पक्षामध्ये एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता एखादा शाखा प्रमुख होण्याची, एखादा तालुका प्रमुख होण्याची किंवा एखाद्या पदाची अपेक्षा करतो, त्यावेळेला त्याच्याकडे एखाद्या कुत्सित भावनेनं इतर पक्षामध्ये पाहिलं जातं किंवा त्याला निग्लेक्ट केलं जातं, त्याला दुर्लक्षित केलं जातं, अनक्रिटिक त्या माणसाला केलं जातं किंवा त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. हे अनुभव हे इतर पक्षामधले इतर सगळ्या गोष्टी जे मला असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि विशेष करून अजितदादा हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला किती जवळीक करून किती पॉझिटिव्हली त्या ठिकाणी रिस्पॉन्स देतात हे मी त्या पक्षामध्ये पाहिलं. मी हे सगळं करत असताना माझ्यासोबत माझे जे सहकारी मित्र होते संतोष भांबे पाटील, हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कधीही नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा त्यांचा बिलकुल संबंध नव्हता. परंतु ही प्रोसेस जी आहे 3 दिवसाची, ही प्रोसेस संतोष भाऊ भांबे पाटील यांनी पाहिली. मी त्यांना म्हटलंही नाही की तुम्ही आमच्या राष्ट्रवादीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करा, परंतु दादांची वागणूक त्या सगळ्या ऑफिसमध्ये जी काही कार्यपद्धती आहे, ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केल्या जातात, जी अंमलबजावणी केली जाते, तर ही सगळी गोष्ट पाहून ते भारावले आणि त्यांनी मला सांगितलं की मला दादांच्या हाताने त्या ठिकाणी तुमच्या पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे. मी थोडा आश्चर्यचकित झालो. त्यांना बसून विचारलं की असा कसा निर्णय तुम्ही तडकाफडकी घेतला. परंतु त्यांनी सांगितलं की एवढा मोठा माणूस, आज तुम्ही आणि मी कमी अधिक प्रमाणात सारख्याच येते, फक्त तुम्ही आज तिकीट मागताय, परंतु तुमची माझी परिस्थिती सारखीच आहे. उलट तुमच्यापेक्षा मी थोडासा, मग तुमच्यासारख्या व्यक्तीला जर एवढी माना सन्मानची आणि एवढी आदराची वागणूक मिळू शकते, तर मला सुद्धा मिळेल, म्हणून मला प्रवेश घ्यायचा. आणि त्या 3 दिवसामध्ये या 5 भेटा आम्ही घेतल्या. तर मला वाटतं पहिली भेट 5 मिनिटाची, दुसरी भेट 15 मिनिटाची, तिसरी भेट 20 मिनिटाची, चौथी भेट ही पूर्ण अर्ध्या तासाची, सर्व उमेदवार ज्यावेळेला बसवले होते अर्ध्या तासाची, आणि शेवटची जी भेट आहे ती फक्त 1 ते 1.5 मिनिटाची. तर त्या शेवटच्या 5व्या मीटिंगमध्ये ज्यावेळेला ते दार उघडून अजितदादांच्या समोर आम्ही गेलो, तर दादा तिकडनं म्हणाले की अहो प्रशांत पाटील बस, आता बस. किती वेळा एकच एक गोष्ट बोलता, सिंदखेड राजा हा राष्ट्रवादीला सुटण्याची तुमची इच्छा आहे ना, राष्ट्रवादीलाच सुटेल आणि त्या ठिकाणी आपला घड्याळाचाच उमेदवार उभा राहील. आता प्रशांत पाटील परत तुम्ही भेटायचं नाही. हे शब्द अजितदादांचे माझ्या कानामध्ये अजून पण आहेत. फक्त त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती, कारण तोपर्यंत आमचे सगळे अहवाल त्या ठिकाणी आले होते. त्या अहवालामध्ये सर्वात आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेला उमेदवार मी होतो. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेला उमेदवार मी होतो. अजितदादांनी त्या गोष्टीची सुद्धा दखल घेतली आणि शाबासकी दिली की एवढी आर्थिकदृष्ट्या कमकुवत गोष्ट असून सुद्धा आपले कार्यकर्ते आमदार होण्याचे स्वप्न पाहतात, चांगली गोष्ट आहे. हे शब्द आहेत दादांचे. एक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली की ज्यावेळेस सिंदखेड राजा मतदारसंघाचं तिकीट कोणी एका कार्यकर्त्याला दिलं जाईल, त्यावेळेला इतरांनी त्यांचं काम करायचं. मला अजितदादांनी आणखी एक वाक्य वापरलं होतं की ज्याला तिकीट मिळेल त्याचं काम करायचं. तुमचं जर तिकीट झालं तर तुमच्या तोंडामध्ये तूप साखर, तुमचं तिकीट झालं तर तुमच्या तोंडामध्ये तूप साखर, आणि जर तुमचं तिकीट नाही झालं तर ज्याला तिकीट मिळेल त्याचं तुम्ही काम करायचं. तर दादाला मी त्या ठिकाणी उभं राहून ज्या गोष्टीला आश्वस्त केलं होतं की दादा तुम्ही फक्त घड्याळाला तिकीट द्या, आम्ही घड्याळाचं काम करू आणि कुठल्याच प्रकारची अपेक्षा न करता आम्ही घड्याळाचं काम करू, हा शब्द मी त्या ठिकाणी अजितदादांना दिला. त्यामध्ये सुनील कांदे यांनी त्या ठिकाणी शिंदे गटाचं काम केलं. पंकजाताईची जी सभा झाली, इकडे पंकजाताईची सभा होती महायुतीसाठी, शिंदे गटाच्या उमेदवारासाठी सुनील कांदे तिकडे होते. त्याच्यानंतर शशिकांत खेडेकर तर स्वतः उभे होते. त्याच्यानंतर गायत्री शिंगणे स्वतः उभ्या होत्या.
मनोजदादा कायंदेचं राष्ट्रवादीचं तिकीट ज्यावेळेला झालं, त्या उमेदवारांपैकी मी असा एकमेव उमेदवार होतो की मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून अर्ज भरला होता, परंतु मला AB फॉर्म न मिळाल्यामुळे माझा अर्ज रिजेक्ट झाला. आणि रिजेक्ट झाल्यानंतर मी मनोजदादाचं दररोज सकाळी मेकरवरनं समृद्धीवरनं सिंदखेडला जाऊन दिवसभर प्रचार करून स्वखर्चानं त्या ठिकाणी काम केलं. मनोजदादा कायंदेचा एकही रुपया किंवा एकाही रुपयाचं पेट्रोल डिझेल त्या ठिकाणी घेतलं नाही. आणि आमच्या परीनं जेवढं मनोजदादासाठी करता येईल तेवढं केलं. सांगायचं तात्पर्य असं आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसानं व्यक्त केलेली इच्छा, त्या इच्छेला अजितदादांनी एवढं वेटेज दिलं की केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब यांनी ती सीट ही शशिकांत खेडेकर साहेब त्यांचे जवळचे माझे आमदार, त्यांच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, प्रेस्टिज पॉईंट केला. शिंदे साहेबांसोबत, एकनाथराव शिंदे साहेबांसोबत त्या ठिकाणी या तिकिटासाठी मिटिंगा झाल्या आणि ते तिकीट शिंदेगडाला मिळावं यासाठी पूर्ण ताकद खर्च केली. परंतु अजितदादांनी आम्हाला दिलेला शब्द हा इथपर्यंत एवढ्या टोकापर्यंत जाऊन पाळला की त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली. म्हणजे महायुती असून सुद्धा शशिकांत खेडेकर साहेब तिकडे उभे होते आणि इकडे मनोज कायंदेंना त्या ठिकाणी तिकीट दिलं. आणि दिल्यानंतर ती सीट आम्ही सांगितल्याप्रमाणे, जसं त्या सिंदखेड राजा मतदारसंघात घड्याळाला मत देण्याचे लोक आधी होते, मला जो शब्द होता तर तो शब्द खरा ठरला आणि ती सीट निवडून आली. निवडून आल्यानंतर मनोजदादा त्यांच्या या सगळ्या गोष्टींमध्ये, विजय याच्यामध्ये ते व्यस्त असताना आम्ही अजितदादांची भेट ही बारामतीमध्ये जाऊन घेतली. आणि त्यांचं स्वतःचं अभिनंदन करण्यासाठी ते तिथं निवडून आले होते. त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही सर्वजण बारामतीला गेलो आणि ते करत असताना, त्यांचं अभिनंदन करताना त्यांना हा विषय सांगितला की दादा, तुमचं या गोष्टीसाठी धन्यवाद की तुम्ही सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये मनोजदादा कायंदे यांना तिकीट दिलं आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी ती सीट निवडून आली. तर दादांनी त्यावेळेससुद्धा ती गोष्ट त्यांना क्लिक झाली होती की हेच ते की ज्यांनी सिंदखेड राजा मतदारसंघ हा राष्ट्रवादीला सुटावा म्हणून प्रथम मागणी केली, आग्रह केला आणि त्या ठिकाणी ती गोष्ट खरी ठरली. तर त्यांनी त्यांच्या हातामध्ये एक पुष्पगुच्छ होतं, एक कोणीतरी व्यक्तीनं पुष्पगुच्छ दिलं होतं. तर हे बोलत असताना त्यांनी ते पुष्पगुच्छ माझ्या पाठीवर मारलं होतं, असं 2 वेळा. तर असे दादा आहेत. काही लोकांना आता सुनित्राताई त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री झाल्या त्याबद्दल थोडा पोटशोळ उठला असेल आणि आपापल्या पद्धतीनं ते व्यक्त होत आहे. परंतु ही गोष्ट जी आहे ही झाली ती योग्य वेळी. म्हणजे अजितदादांचा जो हातखंडा होता की टायमिंगच्या आत सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, तर तीच गोष्ट ही सुनित्राताईनं त्या ठिकाणी केली. जर कदाचित सावडणं होण्याच्या किंवा ते सुतक बाद होण्याच्या गोष्टीची वाट पाहत बसले असते तर पक्षाच्या हातामध्ये काही राहिलं नसतं. आणि जे काही या सगळ्या गोष्टी हायजॅक करण्यासाठी तत्पर आहेत, या सगळ्या गोष्टीचा जो विषय आहे, सगळा जो काय म्हणतात त्याला एक सहानुभूतीचा विषय कॅश करण्यासाठी म्हणून जे डोमकावळे त्या ठिकाणी तपून बसले, तर अशा सगळ्या लोकांना शह देऊन सुनित्राताई ह्या उपमुख्यमंत्री झाल्या. ही गोष्ट भलेही दुसऱ्या कोणासाठी फायद्याची असो नसो, पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करणाऱ्या वरिष्ठ नेत्यांपासून तर आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा बळ देणारी आहे, ऊर्जा देणारी आहे, शक्ती देणारी आहे. आणि या शक्तीतनं सर्वसामान्य माणसाचं त्या ठिकाणी कल्याण होणार आहे. आज अजितदादांच्या या सगळ्या भावनिक वृत्तीपेक्षा सुनित्राताई ह्या अतिशय कणखर आणि सगळ्या गोष्टी जाणणाऱ्या महिला आहेत. म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्या उपमुख्यमंत्री महिला उपमुख्यमंत्री त्या झाल्या. तर भविष्यात अजितदादांचं जे अधुरं राहिलेलं स्वप्न आहे, अपूर्ण स्वप्न आहे, त्यांना आत्तापर्यंत मुख्यमंत्री पदांना त्या ठिकाणी हुलकावणी दिली. सुनित्राताई ह्या भविष्यात त्या ठिकाणी मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाहीत. आणि आम्ही अजितदादाच्या नंतर सुनित्राताईंना या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करण्यासाठी रात्रंदिवस त्या ठिकाणी मेहनत करणार आहे. आणि गाव खेड्यापर्यंत अजितदादांचा जो विचार आहे, अजितदादांवर झालेला अन्याय आणि अजितदादांचे जे काही अपूर्ण स्वप्न आहे त्याच्यामध्ये मुख्य स्वप्न जे आहे या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री अजितदादांनी होणं आवश्यक होतं, ते मुख्यमंत्री त्या ठिकाणी होऊ शकले नाहीत. तर त्यांच्या पश्चात त्यांच्या उत्तराधिकारी आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, जे व्हायच्या बाकी आहेत परंतु राष्ट्रीय अध्यक्ष आणि आपल्या राज्याच्या महिला उपमुख्यमंत्री या मुख्यमंत्री कशा होतील
या गोष्टीसाठी आम्ही घरावर तुळशीपत्र ठेवून अजितदादांनी जी शिकवण दिली, ज्या तडपनं, ज्या शिद्दतनं अजितदादा त्या ठिकाणी पक्षाचं काम करायचे, म्हणजे कार्यकर्त्याचं काम करता करता त्या ठिकाणी मरण जरी आलं तरी सुद्धा बेहत्तर, अशा पद्धतीची जी वृत्ती, जी शिकवण अजितदादांनी आम्हाला दिली आहे, आम्ही त्या द्वेषानं आणि त्या स्पिरिटनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करणार आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक मोहल्ल्यामध्ये, प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी अजितदादाचं घड्याळ कसं पोहोचेल याचा आम्ही त्या ठिकाणी विचार करणार आहे आणि प्रयत्न करणार आहे, आणि त्या प्रयत्नामध्ये आम्ही सफल होणार आहोत. तुर्तास सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांना मी भावपूर्ण अशी परत श्रद्धांजली अर्पण करतो, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्ष वाढीसाठी जे ते प्रयत्न करता येतील आणि राष्ट्रवादीच्या वाढीमध्ये जे काही अडथळे येतील ते ताकदीनिशी दूर करण्याचा निश्चय आणि त्या पद्धतीनं मार्गक्रमण करण्याचा आणि कार्य करण्याचा सदैव प्रयत्न करू. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद.